पिंपळाचा झाड बघा केवढा. आणि हे का तुमच्याकडे काय बोलतात तर मला कमेंट करून सांगा पहिला. पांढरी चवळी. तर मित्रांनो अशा प्रकारे सर्व काढून झाल्या. तर मित्रांनो आता इकडे मूग टाकतोय बघा. नमस्कार मित्रांनो, मी कुणाल राणे स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ. तर मित्रांनो आता संध्याकाळचे 4:15 वाजत गेल्या. तर आता आम्ही चाललो आहोत भाजी पेरू गाव. तर इकडे असं ह्या बघू शकता, ह्या तलावाचं पाणी इलेला. तर रोजरामचा तलाव आहे ना, त्याची पाईपलाईन अशी पुरी अशी टाकलेली आहे. आणि थंय आमचे कोपरे आहेत, 3-4 कोपरे आहेत. तर थंय भाजी पेरूच्या कालच ते नागर लाव थंय भाजी पेरूच्या. आता मी घराकडे आता चालला होतो. चला जाऊया डायरेक्ट. तर आता आहे मी घराकडे. तर आता मम्मी येता काय सगळं घेतला ना बाट पिशवी भरून घेतला ना काय आता. आणि हे का तुमच्याकडे काय बोलतात तर मला कमेंट करून सांगा पहिला. चला तर जाऊया आता मळ्यात. चला तर आता जाऊया डायरेक्ट मळ्यात. इकडच्या साईड एक लक्ष्मीनारायण मंदिर आणि हो पार पिंपळाचा झाड बघा केवढा. आणि ही बावडी आहे तशी ती ह्या ढाकून ठेवलेली ती का कचरा पडता. आणि हायना पाईपलाईन अशी सरळ थंय गेली. तर ह्या बघा हा असा कंपाऊंड केलेला, पुरी अशी गोल तार मारलेली बघा. ही अशी गोल तार मारलेली. होय होय भाजी पेरूची. हो ह्या मनोजी राणेंचं घर, त्याच्या समोर परसवा ट्रॅक्टर ते पुढे नेऊन लावला. होता बघा. तर हे बघा वयतो एक कॅनल थया थैनात पाणी येता. थंयचो ह्यो कोपरो भिजवलेलो हा. ते का अजून नागरूचा. आणि हाकडे 3 कोपरे नागरलेले. ते का आता माग ओढतात पप्पा. तकडनं अशी तास काढलेला, त्याच्यातनं पाणी सरळ खालच्या कोपऱ्यात जातला. ह्याच्यात काय पेरूचा. ह्या कोपऱ्यात चवळी घालूच्या. काढ घे काय तर तुझं सामान सगळा जेवसाठी आणलेला की काय आणलेला आता समजत नाही. वाटी घेऊन गेली. ही चवळी पांढरी तर ती या कोपऱ्यात घालूची अख्ख्या. आणि हकडे पण घालूची वाटा. तकडच्या साईड एक मूग ना आणि मको पण घालूचो असतलो. वरच्या कोपऱ्यात काय घालूचं काय माहिती. पांढरी चवळी. तर या चवळी पेरूसाठी असा तास काढलेला सरळ तशी अख्ख्या ह्या मागांतूर हैना वडूची होतं. हैना पण आणि अकडे पण. आता मम्मी बघूया कशी चवळी टाकता. दोन हे बघा अशी लाईनीत टाकीत जायची. पांढरी चवळी. चला तर अशी टाकून घेऊया. असं टाकून घेऊया सरसर. टाकून झाल्यावर भेटते. आधी तास काढू घेते. चला अरे बघा 2 चरियो काढून झाले. अजूनकडे 3 काढूचे. तर ते पण काढून घ्या. आतमध्ये टाकून पण झाले. तर मित्रांनो अशा प्रकारे चरियो काढून झाले. शेवटच्या चरियात टाकता. तर अर्ध्या भागाचे झाले म्हणजे एका मागाचे झाले. आता तकडचा मागा ते का काढून घेऊया. आता ह्याच्यातकडे मुळं घालता.
दोन 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 काय ते दोन घालूचे पण कशा त्याचं ह्याव येत नाही केवढूशे वेगळे. तर अख्ख्या एका अशो दोन दोन घालूचे. हे अकडचं एक माग तयार झालं. तर मित्रांनो ते दोन माग झाले. आता एका परत खंदून घेऊया. चरिया मारूया. चवळी टाकू. आपल्याकडे काय मको पेरूचा आणि काय मको ह्याच्यात पेरूचा वाटतं. त्याच्यात मूग टाकू शकत. ते का आता काय सरी म्हणतात की चरी म्हणतात काय तास समजत नाही. चला तर आता मारून घेऊया. टाइम लॅप्स लावून बघूया कसं दिसतं. तर मित्रांनो आता इकडे मूग टाकतोय बघा. तर आता मूग टाकता. कितीच्या अंतरा टाक. बंगला दिसता काय तू घरचंच बियाणं नाही. गेल्या वर्षीच हे पिकवलेल्यातलं मूग काय नाही. मूग होत तर अकडच्या साईड गवार टाकता ते बघा. तर ह्या पूर्ण अशा बांधा गवार टाकलेली अकडनं अशी गोल तिथपर्यंत. आणि अकडचा अर्धा झाला म्हणजे अकडे मूग टाकलेलो हा आणि तकडच्या साईड चवळी टाकलेली. तर सो हे दोन कोपरे तयार झाले. वरच्या कोपऱ्याक उद्या टाकूचं असतं मको टाकूचं असतं रेडकांगा घालू. तर बहुतेक काम झाला. तर आता हे मूग पेरलेलो आहे बघा. मूगच म्हणाले मूगच पेरलेलं. तर आता त्याच्यावर भांगर फिरून घ्यायचो. असं भांगर फिरून घ्यायचं अख्ख्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला झाला दोघाले माग उडून वर भांगेरो फिरून झालं. ह्यो कोपरा ह्याच्यात मको पेरूचा उद्या. सव्वा 6 वाजले. बघा असं कोपरा ह्या दोघांतर मूग फिरलेलो. रामप्रभू भाई पण गेले बघू. मित्रांनो अशा प्रकारे आपली चवळी आणि पेरून झाली. चवळी आणि मूग पेरून झाले. अजून मको पेरूचा तो उद्या पेरून टाकू. तर व्हिडिओ आहे संपवतोय. तर व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिसतील. धन्यवाद.